मुंबई तक स्वागत करताय कर्नाटक तकचं। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः ढिंडवडे उडालेले आहेत असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। नारायण राणे म्हणतात की बेबंदशाही सुरू आहे। प्रवीण दरेकरांचं सुद्धा तसंच मत आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांची कृत्य पाहिली महाराष्ट्रातली तर कायदा सुव्यवस्था ही काही महाराष्ट्रातली ठीक नाही आणि त्यामुळे एकाच सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी असं चंद्रकांत पाटलांचं मत आहे। भाजप नेते इकडे हे म्हणत असताना विरोधी पक्षनेते आणि भाजपचं महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे मात्र असं म्हणतात की राष्ट्रपती राजवटीची मागणी काही आम्ही करणार नाही, पण ही आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या माणसाची म्हणजे जनमानसाची ही भावना झालेली आहे की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही लागू व्हावी। आता भाजप नेते म्हणतायत म्हणून खरोखर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? राष्ट्रपती राजवट ही राजकीय सुडापोटी लावली जाते का किंवा त्याच्यामागे काही राजकीय हेतू असतात का? अशा प्रकारचे आरोप हे याआधी भारतात अनेकदा झालेले आहेत आणि त्या संदर्भातल्या केसेस या अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा गेलेल्या आहेत। त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपती राजवटी संदर्भात काही नवीन नियम आणलेले होते किंवा जे आपल्या संविधानात जे देण्यात आलेले आहेत राष्ट्रपती राजवटी संदर्भातल्या तरतुदी त्याचे एक्झॅक्ट अर्थ समजावून सांगितलेले आहेत। त्याच्यामुळेच राष्ट्रपती राजवट ही नेमकी लागते कधी, तिचा अर्थ नेमका काय, राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा नेमकं होतं तरी काय आणि सुप्रीम कोर्टाने नेमके राष्ट्रपती राजवटी संदर्भात काय काय निर्णय दिलेले आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। राष्ट्रपती राजवट भारतीय संविधानातील आर्टिकल 356 नुसार कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट ही लावू शकतात। जेव्हा एखाद्या राज्याचा कारभार हा संविधानातील दिलेल्या मूल्यांनुसार चालत नसेल तेव्हा याच कलमामुळे राष्ट्रपतींना त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे। आता राज्य सरकार घटनात्मक मूल्यांचं पालन करत नसेल, संविधानिक पद्धतीने कारभार जर चालवत नसेल तर तसा अहवाल हे राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवू शकतात आणि त्या अनुषंगाने त्या राज्यात राष्ट्रपती राजवट ही लागू शकते। संविधानातील तरतुदींनुसार राज्य सरकारचा कारभार चालत नसेल असा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला तर राष्ट्रपती राजवट लागू शकते। राज्य सरकार जर केंद्राने दिलेल्या निर्देशांचं पालन करत नसेल किंवा तो लागू करायला नकार देत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद ही संविधानात आर्टिकल 365 मध्ये करण्यात आलेली आहे। विधानसभा जर मुख्यमंत्री निवडण्यात असक्षम ठरत असेल, कुणालाच बहुमत मिळालं नसेल किंवा विधानसभा निवडणूक घेणं शक्य होत नसेल काही कारणास्तव तर अशा परिस्थितीतही त्या राज्यात राष्ट्रपती राजवट ही लागू शकते। राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी राष्ट्रपती हे काही केवळ राज्यपालांच्याच अहवालावर अवलंबून असतात असं नाही। एखादं सरकार संविधानिक तत्वांचं पालन करत नसेल असं जर राष्ट्रपतींच्या नजरेत येत असेल तेव्हा सुद्धा ते राष्ट्रपती राजवट ही लावू शकतात। आता राष्ट्रपती राजवटीचा गैररित्या वापर केल्याचा सुद्धा आरोप बऱ्याचदा झालेला आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच राष्ट्रपती राजवट कधी लावण्यात यावी या संदर्भात काही नियम सांगितलेले आहेत किंवा राष्ट्रपती राजवट कधी लावण्यात यावी किंवा कधी लावण्यात येऊ नये या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत। 1988 ते 1989 या काळात SR बोमई हे कर्नाटकचे जनता दलचे मुख्यमंत्री होते। 1989 मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारने संविधानातील आर्टिकल 356 अंतर्गत बोमई सरकार बरखास्त करून टाकलं आणि कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू केली। बोमई सरकारने बहुमत गमावलंय या आधारावर हे सरकार बरखास्त करण्यात आलं। तत्कालीन राज्यपालांनी विधानसभेत बोमईंना बहुमत सुद्धा सिद्ध करण्याची संधी दिलीच नाही। या विरोधात बोमई हे हायकोर्टात गेले। कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने बोमई सुप्रीम कोर्टात गेले। याचा निकाल लागायला 1994 उजाडलं। 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल दिला। या निकालानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट कधी लागू होऊ शकते या संदर्भातले नियम सांगण्यात आले। विधानसभा निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसेल, बहुमत मिळालेला पक्ष सरकार स्थापन करत नसेल आणि दुसरेही कोणते पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करत नसतील तर राष्ट्रपती राजवट ही लागू शकते। राज्य सरकारच बरखास्त करण्यात आलं किंवा निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्ष हरला तर राष्ट्रपती राजवट ही लागते। राज्य सरकारने केंद्र सरकारच्या संविधानिक निर्देशांचं पालन केलं नसेल तर त्याच्यासोबतच राज्य सरकार मुद्दामहून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवत असेल किंवा वाढवत असेल तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट ही लागू शकते। राष्ट्रपती राजवट कधी अयोग्य हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितले। जर राज्य सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं आणि राज्यपालांनी दुसरे पर्याय न चाचपडता थेट राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं अयोग्य आहे। विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधीही न देणं याच्यामुळे सुद्धा राष्ट्रपती राजवट लावणं अयोग्य आहे। राज्यातील सत्ताधारी पक्ष लोकसभा निवडणुकीत हरली म्हणून राष्ट्रपती राजवट लावता येत नाही। राज्यातली शांतता भंग झाली असेल पण त्याला कारणीभूत राज्य सरकार नसेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसेल तर राष्ट्रपती राजवट ही लावता येत नाही।
राज्याचा विभाग, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, आर्थिक आणीबाणीची परिस्थिती ओढावण्याची शक्यता असेल तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट लावणं हे काही योग्य नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. राज्य सरकारसोबत कोणतेही राजकीय वैर असेल तरीही राष्ट्रपती राजवट ही लावता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक म्हणण्याचं कारण म्हणजे याच निर्णयानंतर ही गोष्ट स्पष्ट झालेली होती की राष्ट्रपती राजवटीचा वापर हा राजकीय फायद्यासाठी नाही तर केवळ जे कोर्टाने आणि संविधानात दिलेले नियम आहेत, तरतुदी आहेत त्याच्या आधारावरच राष्ट्रपती राजवट ही लागू करता येऊ शकते. यासोबतच राष्ट्रपती राजवटीची ज्युडिशियल स्क्रुटिनी सुद्धा होऊ शकते हे सुद्धा कोर्टाने सांगितलं. म्हणजेच राष्ट्रपती राजवट लावली म्हणून सरकार कोर्टातही धाव घेऊ शकतं. यावेळी कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की राष्ट्रपती राजवट ही का लावण्यात आली. जर कोर्टाच्या निरीक्षणात देण्यात आलेली कारणं ही योग्य नसतील तर सर्वोच्च न्यायालय किंवा अगदी उच्च न्यायालय सुद्धा राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा रद्द करू शकतं. हे सुद्धा बोमईची जी केस होती 94 मध्ये सुप्रीम कोर्टात गेलेली त्याच्यात हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. असं जर झालं म्हणजेच राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जर रद्द करण्यात आला तर बरखास्त झालेलं सरकार हे पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतं. आता आपण राष्ट्रपती राजवटी संदर्भातले काही निवडक महत्त्वाचे किस्से जाणून घेऊया. म्हणजेच आतापर्यंत त्याचा इतिहास काय राहिलाय तो थोडक्यात समजून घेऊया. आतापर्यंत भारतातल्या 29 पैकी छत्तीसगड आणि तेलंगणा वगळता 27 राज्यात राष्ट्रपती राजवट ही लागून गेलेली आहे. कधी ना कधीतरी ती लागलेली आहे. सगळ्यात जास्त काळासाठी भारतात राष्ट्रपती राजवट ही कुठे लागली असेल तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये, अर्थात तेव्हा ते राज्य होतं, आता ते केंद्रशासित प्रदेश झाले. पण जेव्हा ते राज्य म्हणून होतं तेव्हा 1990 ते 1996 या 6 वर्ष 264 दिवसांसाठी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ही लावण्यात आलेली होती. जेव्हा जम्मू आणि काश्मीर हे एक वेगळं राज्य होतं, त्यांचं संविधानही वेगळं होतं, त्यामुळे तिथे राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भातले काही वेगळे नियम होते. तिथे कधीच थेट राष्ट्रपती राजवट लागत नव्हती. पहिले राज्यपालांची राजवट किंवा त्यांचं शासन चालायचं आणि मग राष्ट्रपती राजवट लागायची. पण आता तसंही ते राज्य राहिलेलं नाही, आता ते केंद्रशासित प्रदेश झाले, त्यामुळे आपण त्याच्या खोलात फार नको जाऊया. भारतात सगळ्यात पहिले राष्ट्रपती राजवट लागली ती पंजाबमध्ये 1951 मध्ये. म्हणजे संविधान आल्या जर कुठली पहिली राष्ट्रपती राजवट लागली असेल तर ती आहे पंजाबमध्ये. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिले 17 फेब्रुवारी 1980 मध्ये जेव्हा पुलोत सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलेलं. दुसरी वेळ 28 सप्टेंबर 2014 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारमधला आपला पाठिंबा काढून टाकलेला होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सरकार बरखास्त झालं. तिसरी वेळ 12 नोव्हेंबर 2019 जेव्हा 2019च्या विधानसभेचे निकाल हाती आले पण कुणालाच स्पष्ट बहुमत नव्हतं. भाजपसोबत जायला शिवसेनेने एक प्रकारे नकार दिलेला होता. कुणाचंच सरकार स्थापन होत नव्हतं. म्हणून अखेर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात साधारण 11 दिवसांसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली होती. जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथविधी घेतला तेव्हा ही राष्ट्रपती राजवट हटवण्यात आलेली होती. आता राष्ट्रपती राजवट ही लागू झाली तर तिची वेळ मर्यादा किती असते. राष्ट्रपती राजवट लागू केल्याच्या घोषणेच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत संसदेत बहुमताने त्याला मंजुरी मिळणं हे सक्तीचं आहे किंवा हे बंधनकारक आहे. मंजुरी मिळाली तर 6 महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट ही एक्सटेंड करता येऊ शकते, जी 3 वर्षांपर्यंत लागू राहू शकते. आता राष्ट्रपती शासन लागू झालं म्हणजे नेमकं काय होतं तर राज्य सरकारची जी कायदे तयार करण्याचे जे अधिकार असतात ते राज्याकडे न राहता संसदेकडे जातात. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या वेळेमर्यादेत त्या राज्यासंबंधीचे सगळे निर्णय, कायदे हे संसद तयार करत असते. राज्याच्या संदर्भातील विधेयक, अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सुद्धा संसदच मंजूर करते. संसद जर सुरू नसेल तर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. राज्याची जी एक्झिक्युटिव्ह पॉवर असते ती राष्ट्रपतींकडे येते. राज्य सरकारच्या कामकाजाची सगळी जबाबदारी ही बेसिकली राष्ट्रपतींकडे येते. एकंदरीतच राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू असते त्या काळापुरता राज्यपाल राष्ट्रपतींच्या नावाने राज्य सचिवांच्या सहाय्याने किंवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या एका सल्लागाराच्या सहाय्याने शासन कारभार हे चालवत असतात. म्हणजेच राष्ट्रपतीच खरा कारभार चालवत असतात पण त्याचं एक चेहरा म्हणून राज्यपाल हे काम करत असतात. आधीच्या सरकारने बरखास्त होण्याआधीच काही तरतुदी केलेल्या असतात, काही निर्णय घेतलेले असतात, त्या या कालावधीत वापरता येऊ शकतात. राईट टू लाईफ म्हणजेच जीवन जगण्याच्या संदर्भातले काही हक्क असतात किंवा त्या संदर्भातले काही निर्णय असतात ते या कालावधीत टाळता येऊ शकत नाहीत. त्या संदर्भातले कुठलेही निर्णय ते सुद्धा रखडवून ठेवता येत नाहीत. तर राष्ट्रपती राजवट ही नेमकी काय असते त्याच्या संदर्भातला इतिहास सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. या सगळ्या संदर्भातली माहिती आतापर्यंत कोणी या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज मुंबई तक या आमच्या YouTube चॅनलवर तुम्ही पाहू शकता. या सगळी माहिती जर कुठे सविस्तर वाचायची असेल तर त्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.